Students, in the previous video we have studied the genetic terminology, and in that we have seen the various terms of genetic terminology. Okay, now our next topic, it is the monohybrid cross. Okay, now Mendel has performed various hybridization crosses, and that is the first, that is the monohybrid cross. Okay, तर मोनोहायब्रिड क्रॉस हा आपल्याला पाहायचा आहे, एक मोनोहायब्रिड क्रॉस अँड डायहायब्रिड क्रॉस. ओके, तर सगळ्यात पहिले आपल्याला मोनोहायब्रिड क्रॉस म्हणजे काय ते पाहावं लागेल. तर द क्रॉस बिटवीन टू प्युअर पॅरेंट्स डिफरंट इन अ सिंगल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर, इट इज कॉल्ड ॲज अ मोनोहायब्रिड क्रॉस. ओके, तर क्रॉस कोणाच्या मध्ये आहे की दोन प्युअर पॅरेंट्स आहेत. ओके, प्युअर पॅरेंट्स म्हणजे काय की तिथे आपल्याला काय दिसतील, होमोझायगस जे आहेत क्रोमोझोम्स पाहायला मिळतील, ज्यांच्यामध्ये होमोझायगस क्रोमोझोम्स आहेत ते प्युअर पॅरेंट्स पाहायला मिळतील. फक्त त्यांच्यामध्ये काय इथे लक्षात घेतलेलं आहे, सिंगल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. तर इथे फक्त लक्षात काय घेतलेलं आहे, एकच सिंगल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर इथे जेव्हा घेण्यात येतं त्या क्रॉसला म्हटलं जातं मोनोहायब्रिड क्रॉस. ओके, म्हणजे प्युअर पॅरेंट्समध्ये क्रॉस केला जातो, पण फक्त कशामध्ये डिफरन्शिएशन पाहायला जातं त्यांचं, फक्त किंवा जिथे काय आहे सिंगल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर, म्हणजे एकाच पेअरमध्ये त्यांच्या कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर जेव्हा दाखवलं जातं त्यालाच म्हटलं जातं मोनोहायब्रिड क्रॉस. ओके, नाउ फॉर एक्झाम्पल क्रॉस बिटवीन प्युअर टॉल अँड प्युअर डॉर्फ. तर एक्झाम्पल याचं काय आहे मोनोहायब्रिडचं, की क्रॉस बिटवीन द प्युअर टॉल आणि प्युअर डॉर्फ. म्हणजे काय की प्युअर टॉल आहे तो आणि प्युअर डॉर्फ आहे म्हणजे प्युअर शॉर्ट आहे. अशांमध्ये ज्यावेळेस काय केलं जातं, क्रॉस केला जातो, तर त्यालाच काय म्हटलं जातं, मोनोहायब्रिड क्रॉस म्हटलं जातं. ओके, तर इथे हे जे एक्झाम्पल आहे, तर फिनोटाइप काय आहे पॅरेंट्सचा, फिनोटाइप ऑफ पॅरेंट्स इट इज द प्युअर टॉल आणि प्युअर डॉर्फ. ओके, आपण लक्षात घेतलेलं आहे व्हॉट इज मीन बाय द फिनोटाइप. फिनोटाइप आपण कशाला म्हणतो, जे अपीअरन्स असतं कॅरेक्टर्सचं त्याला काय म्हटलं जातं, फिनोटाइप म्हटलं जातं. ओके, तर फिनोटाइप अपीअरन्स काय आहे, प्युअर टॉल आहे म्हणजे तो काय आहे पूर्णपणे त्याचे जे क्रोमोझोम्स आहे होमोलॉगस आहेत, आणि प्युअर टॉल आहे ते, आणि प्युअर टॉर्फ आहे म्हणजे दोन्ही जे ऑलिल्स आहेत त्यांच्यामधले ते कसे आहेत, सेम आहेत. ओके, त्याच्यानंतर त्याचं जिनोटाइप काय आहे. ओके, आता जिनोटाइप म्हणजे काय आहे, इट इज द जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन. ओके, तर या प्युअर टॉलचं जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन काय आहे, कॅपिटल टी कॅपिटल टी. ओके, तर आपण लक्षात घ्यायला पाहिजे की ज्यावेळेस आपण हे एक्सपेरिमेंट्स करतो हायब्रिडायझेशनचे, तर त्यावेळेस आपण जे अलीलला कोणत्या फॉर्मने दाखवतो, तर कॅपिटल फॉर्मने. डॉमिनंट जो असतो तो कशाने दाखवला जातो, डॉमिनंट याने दाखवला जातं, आणि जो रेसेसिव्ह असतो तो कशाने दाखवला जातो, स्मॉल टीने दाखवला जातो. ओके, तर इथे प्युअर टॉल आहे म्हणजे काय, आणि तिथले दोन्ही अलिल्स कसे आहेत, कॅपिटल टी आहे, आणि प्युअर डॉर्फ आहे म्हणजे काय, रेसेसिव्ह आहे तो, म्हणजेच काय की त्यांचे अलिल्स कसे आहेत, स्मॉल टी आहे. ओके, तर असं यांचं या पॅरेंट्सचं काय आहे, जिनोटाइप आहे. ओके, त्याच्यानंतर आता यांचे गमिट्स काय तयार होतील, एकच गमिट्स कशाचं काय होत असतं की मियोसिस होत असते, आणि वन टाइप ऑफ गमिट इज फॉर्मिंग देअर. ओके, तर प्युअर टॉल पासून एकच टाइपचं गमिट तयार होईल जसं की कॅपिटल टी, आणि प्युअर डॉर्फ मधून एकच टाइपचं गमिट तयार होईल, दॅट इज द स्मॉल टी. ओके, तर आता यांच्यामध्ये आपण क्रॉस करून घेतला, आणि त्याच्यानंतर जी काय तयार झालं, इट इज द कॅपिटल टी आणि स्मॉल टी, दॅट इज द हायब्रिड टॉल तयार झालेला आहे इन द F1 जनरेशन, दॅट इज द फर्स्ट फिलियल जनरेशन. ओके, इट इज कॉल्ड एज द फर्स्ट फिलियल जनरेशन, आणि इथे काय तयार झालेलं आहे, हायब्रिड टॉल तयार झालेला. आता याला हायब्रिड का म्हटलेलं आहे, कारण की याच्यामधले जे अलिल्स आहेत ते कसे आहेत, डिफरंट आहे, हेट्रोझायगस आहे, म्हणजे एक डॉमिनंट अलील आहे आणि एक रेसेसिव्ह अलील आहे. ओके, हे कशापासून तयार झाले, फ्रॉम प्युअर टॉल आणि प्युअर डॉर्फ पासून तयार झालाय, म्हणूनच याला काय म्हटलेलं आहे, हायब्रिड टॉल म्हटलेला आहे. ओके, त्याच्यानंतर ही झाली F1 जनरेशन. आता या F1 जनरेशनच्या पुन्हा काय केलं, F2 जनरेशन मध्ये व्हायसाठी सेल्फिंग ऑफ द F1 हायब्रिड. तर हे जे F1 मध्ये आपल्याला हायब्रिड मिळालेलं आहे हायब्रिड टॉलचं, त्यालाच आपण सेल्फिंग केलं, म्हणजे त्याच्याच अशाच सोबत दुसऱ्याचं क्रॉस केलं आहे. ओके, त्यालाच काय म्हटलं जातं, सेल्फिंग म्हटलं जातं, म्हणजे त्याच्याच सारखेला दुसऱ्यासोबत क्रॉस करायला
त्यालाच काय म्हटलं जातं, सेल्फिंग म्हटलं जातं. तर इथे घेतला आपण एक हायब्रिड टॉल घेतला आणि दुसरा हायब्रिड टॉल घेतला. ओके, त्याच्यानंतर त्याचे गमिट्स काय येतील, आता इथे गमिट्स कसे होतील, दोन टाइप्सचे गमिट्स इथे तयार होतील. एक गमिट कसा तयार होईल, कॅपिटल टी, आणि एक गमिट कसा तयार होईल, स्मॉल टी तयार होईल. ओके, इथे पासून पण आपल्याला काय दिसेल, कॅपिटल टी, आणि इथपासून पण काय दिसेल, स्मॉल टी तयार झालेला आपल्याला इथे दिसून येईल. ओके, त्याच्यानंतर हा आहे, आता याच्यानंतर जेव्हा क्रॉसिंग होईल, ओके, म्हणजे F1 जनरेशन मधले सेल्फिंग झाल्यानंतर तर या दोन हायब्रिड मध्ये ज्यावेळेस क्रॉसिंग होईल तर त्याच्या पॉसिबिलिटीज आपल्याला इथे दिसतील. तर F2 जनरेशन, त्यालाच काय म्हणू आपण, सेकंड फिलियल जनरेशन म्हणू. तर इथे आपल्याला हे असं आहे, हे जे चार्ट दिसत आहे हा काय आहे, दॅट इज द, इट इज कॉल्ड ॲज अ चेकर बोर्ड्स. ओके, किंवा प्लँकेट्स, यालाच काय म्हणू आपण, चेकर बोर्ड्स म्हटलं जातं. ओके, तर या चेकर बोर्ड्समध्ये आपल्याला दिसून येईल की हे जे किंवा पुनेट स्क्वेअर सुद्धा म्हटलं जातं किंवा चेकर बोर्ड सुद्धा म्हटलं जातं. तर असं इथे आपल्याला हे गमिट्स आपण इथे फॉर्म केले आहे. तर इथले हा जो गमिट आहे हा कसा आहे, मेल गमिट आहे, आणि हे जे उभे जे गमिट आहे दॅट इज द फिमेल गमिट आहे. ओके, तर आता समजू हा मेल गमिट आहे आणि हा फिमेल गमिट आहे. तर याचे एक गमिट कॅपिटल टी आहे आणि एक गमिट स्मॉल टी आहे, आणि फिमेल गमिट मधला पण एक गमिट कसा आहे, कॅपिटल टी आहे आणि एक स्मॉल टी आहे, दॅट इज द रेसेसिव्ह. ओके, तर याच्यानंतर आपल्याला या चेकर बोर्ड्सवर किंवा पुनेट स्क्वेअरवर काय दिसेल, याचं जे आपण काय म्हणू, प्रॉबॅबिलिटी आपल्याला दिसेल. ओके, कशी प्रॉबॅबिलिटी होईल, तर एक मेल गमिट टी आणि हा फिमेल गमिट टी सोबत आला तर इथे आपल्याला काय दिसेल, कॅपिटल टी म्हणजे दोन्ही डॉमिनंट दिसतील आपल्याला, आणि रिझल्ट काय येईल, तो टॉल दिसेल. ओके, त्याच्यानंतर हा रेसेसिव्ह टी आणि हा डॉमिनंट टी सोबत येतील, आणि इथे सुद्धा आपल्याला कॅपिटल टी स्मॉल टी रेसेसिव्ह आलेला दिसेल. तर हे पण काय दिसेल, रिझल्ट टॉलच दिसेल, पण हा कसा असेल, हायब्रिड टॉल असेल. ओके, दोन्ही इथे कॅपिटल टी नाही आहेत, म्हणजेच काय, हा हायब्रिड टॉल आहे. एक अलील कसा आहे त्याचा, रेसेसिव्ह आहे. त्याच्यानंतर या टी सोबत, कॅपिटल टी सोबत या फिमेल रेसेसिव्ह टी येईल. तर इथे पण काय दिसेल आपल्याला, कॅपिटल टी स्मॉल टी, आणि हा पण कसा दिसेल, टॉल दिसेल. ओके, पण हा पण सुद्धा काय आहे, हायब्रिड आहे. ओके, हायब्रिड टॉल दिसेल. ओके, त्याच्यानंतर हा स्मॉल टी दॅट इज द रेसेसिव्ह टी, आणि हा सुद्धा रेसेसिव्ह टू फिमेल गमिट मधला, हे सोबत येतील, आणि इथे काय दिसेल आपल्याला, दोन्ही स्मॉल टी दॅट इज द रेसेसिव्ह. तर रेसेसिव्ह मध्ये आपल्याला माहिती आहे की व्हॉट इज मीन बाय द recessive, the character which is not expressed in F1 generation and is called as a recessive character, and it is an allele which is not expressed in presence of an alternative allele. Recessive allele only pairs when the homozygous कंडिशन. तर इथे आपल्याला होमोझायगस कंडिशन दिसत आहे, म्हणजे दोन्ही स्मॉल टी दोन्ही रेसेसिव्ह इथे आलेले आहेत, म्हणून इथे काय दिसेल, हे प्लांट कसं दिसेल आपल्याला, डॉर्फ दिसेल. तर हे हा जो आहे, इट इज द प्रोबॅबिलिटी टेबल. हा चेकर बोर्ड आहे किंवा पुनेट स्क्वेअर आहे, इट इज द प्रोबॅबिलिटी टेबल की याच्यासोबत हे गमिट सोबत येतील आणि असं आपल्याला रिझल्ट मिळेल. ओके, तर मग आपल्याला इथे आता या रेशो असा दिसेल आपल्याला की फिनोटिपिक रेशो कसा दिसेल, 3:1. 3:1 दिसेल म्हणजे काय की तीन जे प्लांट आहेत आपल्याला ते कसे दिसतील, टॉल दिसतील, आणि तीन पैकी फक्त एकच कसा दिसेल, डॉर्फ दिसेल. ओके, नाव आता हे आपल्याला डोळ्यांनी दिसणारं कॅरेक्टर आहे, म्हणूनच आपण त्याला काय म्हणू, फिनोटिपिक रेशो. तर तीन आपल्याला कसे दिसणार आहे, डोळ्यांनी टॉल दिसणार आहेत, आणि एकच फक्त कसा दिसणार आहे, डॉर्फ दिसणार आहे. ओके, नाउ दिस इज द फिनोटिपिक रेशो दॅट इज द 3:1. आणि हा नेहमी लक्षात ठेवायचा आहे की मोनो हायब्रिड क्रॉसचा फिनोटिपिक रेशो काय असतो, 3:1 असतो. ओके, नाव त्याच्यानंतर जिनोटिपिक रेशो पाहायचा आपल्याला की जिनोटिपिक रेशोमध्ये कसं दिसेल आपल्याला की 1:2:1. आता 1 कोणता, तर प्युअर टॉल दिसेल. प्युअर टॉल म्हणजे काय की दोन्ही अलिल्स काय आहेत, डॉमिनंट आहेत. कॅपिटल टी आहे, हा 1 आहे. त्याच्यानंतर 2 म्हणजे दोन कसे हायब्रिड टॉल दिसतील, म्हणजे हे दोन हायब्रिड टॉल आहे, म्हणजे दोन्ही जे एक अलील डॉमिनंट आहे आणि एक अलील कसा आहे, रेसेसिव्ह आहे. इथे पण काय दिसत आहे आपल्याला, एक अलील डॉमिनंट आहे आणि एक रेसेसिव्ह आहे. असे किती आहेत, 2 आहेत, म्हणजे 1:2:1, आणि 1 कसं आहे, प्युअर डॉर्फ आहे. ओके, म्हणजे प्युअर डॉर्फ म्हणजे
दोन्ही जे लिहिले आहेत ते कसे आहेत, रेसेसिव्ह आहेत. तर हा काय झाला, जिनोटिपिक रेशो, म्हणजे त्याचं जिनोटाईप कसं आहे हे आपल्याला जिनोटिपिक रेशो मधून समजतं. दॅट इज द 1. हा जो आहे प्युअर टॉल आहे. 2 कसे आहेत, प्युअर दॅट इज द हायब्रिड टॉल आहे 2. आणि 1 कसं आहे, दॅट इज द प्युअर डॉर्फ आपल्याला दिसून येईल. ओके, तर नाव दिस इज द मोनो हायब्रिड क्रॉस. हा काय झाला, मोनो हायब्रिड क्रॉस. तर मोनो हायब्रिड क्रॉसचा आपल्याला नेहमी लक्षात घ्यायचं आहे की प्युअर पॅरेंट्समध्ये क्रॉस होत असतो तो, आणि त्याच्यामध्ये हायब्रिड आपल्याला भेटत असतं. त्याच्यानंतर F1 जनरेशनमध्ये, त्याच्यानंतर सेल्फिंग ऑफ F1 हायब्रिडचं होत असतं, सेल्फिंग केलं जातं. त्याच्यानंतर आपण F2 जनरेशनमध्ये हा चेकर्स बोर्ड्स किंवा पुनेट स्क्वेअर हा जो प्रॉबॅबिलिटी टेबल आहे तो घेतो आपण, आणि त्याच्यानंतर आपल्याला हे प्रॉबॅबिलिटी आपल्याला तिथे दिसून येतं. तर फिनोटिपिक रेशो असतो नेहमी मोनो हायब्रिड क्रॉसचा, दॅट इज द 3:1, आणि जिनोटिपिक रेशो असतो 1:2:1. म्हणजे फक्त आपण हे एक्झाम्पल पाहिलं प्युअर टॉल आणि प्युअर डॉर्फचं. तर असा जर कोणताही मोनो हायब्रिड क्रॉस असेल तर तो कोणत्याही कॅरेक्टर बद्दल, आता हा आपण कोणतं कॅरेक्टर पाहिलं, फक्त टॉल किंवा डॉर्फचं कॅरेक्टर पाहिलं, तर याच्याऐवजी आपण कोणतंही कॅरेक्टर जरी घेतलं, जसं की फ्लावर कलरचं पाहिलं, किंवा फ्लावरचं टर्मिनल फ्लावर आहे की एक्झेल ट्रॅव्हल आहे, यांच्या सगळ्यांचा ज्यावेळेस मोनो हायब्रिड क्रॉस करू तर आपल्याला नेहमी काय दिसेल, फिनोटिपिक रेशोज दिसेल. ओके, आणि फिनोटिपिक रेशोज किती दिसेल, 3:1 दिसेल, आणि जिनोटिपिक रेशो कसा दिसेल, 1:2:1 असाच दिसेल. ओके, नाउ दिस इज ऑल अबाउट द मोनो हायब्रिड क्रॉस. दिस इज द मोनो हायब्रिड क्रॉस. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आपलं, दॅट इज द डाय हायब्रिड क्रॉस. ओके, आता डाय हायब्रिड क्रॉस म्हणजे काय, की अ क्रॉस बिटवीन पॅरेंट्स डिफरंट इन 2 हेरिटेबल ट्रेट्स इज कॉल्ड एज अ डाय हायब्रिड क्रॉस. ओके, तर इथे काय आहे, मोनो हायब्रिड मध्ये आपण काय घेतलं होतं की सिंगल पेअर घेतली होती कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरची. तर इथे आपण काय घेत आहे की दोन प्युअर जे आहे, 2 प्युअर पॅरेंट्स घेत आहे ज्यांचं इनहेरिटन्स पॅटर्न काय आहे, 2 पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर इथे घेत आहे, आर कन्सिडर्ड सायमल्टेनियसली. इट इज कॉल्ड एज अ dihybrid cross, a cross between 2 pure, that is the homozygous parents, in which the inheritance pattern of 2 pairs of contrasting character is considered simultaneously. It is called as a dihybrid cross. म्हणजे इथे काय घेतलेलं आहे आपण की 2 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर घेतले आहे. मोनो हायब्रिड मध्ये सिंगल घेतले होतं, तर इथे 2 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर घेतले होते. इथे सुद्धा आपण काय घेत आहे, प्युअर पॅरेंट्सच घेत आहे. ओके, प्युअर पॅरेंट्स घेत आहे, म्हणजे एक डॉमिनंट आणि एक रेसेसिव्ह असेच कॅरेक्टर घेत आहोत. ओके, तर त्याच्यामध्ये ज्यावेळेस क्रॉस केला जातो इट इज कॉल्ड एज अ डाय हायब्रिड क्रॉस. तर आता हा जो फिनोटिपिक रेशो असतो ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ ऑफस्प्रिंग विथ डिफरंट कॉम्बिनेशन obtained in F2 generation of dihybrid cross, it is called as a dihybrid cross. आणि हा कसा असतो, 9:3:2 3:1 असा हा रेशो असतो. म्हणजे डायहायब्रिड क्रॉसचा रेशो कसा असतो, फिनोटिपिक 9:2 3:2 3:1 असा असतो. आता आपल्याला एक्झाम्पल पाहायचं आहे. फर्स्ट इज द फिनोटाइप ऑफ द पॅरेंट. ओके, पॅरेंट्सचं फिनोटाइप काय आहे, येलो राऊंड. ओके, येलो राऊंड आपण पाहत आहोत की when we cross a yellow round seed pea plant with the green wrinkled seed pea plant, we get 9 yellow round, 3 yellow wrinkled, 3 round and 1 green wrinkled plants in the F2 generation. ओके, तर आपण डायहायब्रिड क्रॉस मध्ये कोणतं पाहत आहोत की येलो राऊंड. म्हणजे येलो राऊंड काय आहे, सीड आहे. ओके, पी प्लांटची जी सीड आहे ती कशी आहे, येलो कलरची आहे आणि राऊंड आहे. ओके, असं एक प्लांट घेतलं, आणि दुसरं प्लांट कसं घेतलं, जे रेसेसिव्ह कॅरेक्टर आहे दॅट इज त्याचं सीड कसं आहे, ग्रीन आहे आणि व्रिंकल्ड आहे. ओके, तर मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की येलो जो आहे तो डॉमिनंट आहे, येलो कलर सीडचा पी प्लांटमध्ये, आणि ग्रीन कसा आहे, रेसेसिव्ह आहे, आणि राऊंड शेप कसा आहे, डॉमिनंट आहे पी प्लांटमध्ये, आणि व्रिंकल्ड जे असतं ते कसं आहे, रेसेसिव्ह कॅरेक्टर आहे. ओके, तर हे आपण फर्स्ट व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे याच्यात. तर याच्यामध्ये आपल्याला लक्षात घेतलं आहे की फिनोटाइप कसं आहे,
दोन प्युअर पॅरेंट्स घेतलेले आहे आपण, पण कोणते दोन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर घेतले आहेत. ओके, तर इथे दोन कॉन्ट्रास्टिंग कोणते कॅरेक्टर आहे की या सीडचा कलर कोणता आहे आणि त्याचा शेप कोणता आहे, हे आपण दोन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर घेतले आहे डायहायब्रिड क्रॉसमध्ये. ओके, तर एक प्युअर पॅरेंट घेतला आहे जो काय आहे डॉमिनंट आहे, दॅट इज द येलो राऊंड, आणि दुसरा जो घेतला आहे दॅट इज द रेसेसिव्ह आहे, दॅट इज द ग्रीन व्रिंकल्ड घेतलेला आहे. ओके, तर हा झाला फिनोटाईप. त्याच्यानंतर जिनोटाईप कसा आहे त्याचा, तर जिनोटाईप आपल्याला येल्लोचा काय दिसेल, दॅट इज जसं मी सांगितलं की डॉमिनंट आपण नेहमी कॅपिटल लेटर्सनी फॉर्म करत असतो, तर येल्लोचं काय होईल कॅपिटल वाय आणि राऊंडचं काय होईल कॅपिटल आर. त्याच्यानंतर ग्रीनचं, आता इथे ग्रीन जरी असलं तरी आपण याला रेसेसिव्ह म्हणून हा स्मॉल वाय करू, आणि व्रिंकल्ड जरी असलं तरी ते तो आपण स्मॉल आर घेऊ. ओके, तर हे काय झालं रेसेसिव्ह झालं, अँड दिस इज द डॉमिनंट. नाउ दीज आर द जिनोटाइप्स ऑफ दिस टू प्युअर पॅरेंट्स. ओके, त्याच्यानंतर याचे गमिट्स काय तयार होतील, तर गमिट्स कसे तयार होतील, आता इथे एकच टाईपचा गमिट तयार झाला होता, तर इथे काय दिसेल आपल्याला की एक येल्लो मधून येईल वाय, दॅट इज द एक गमिट, आणि एक कुठून येईल राऊंड मधून येईल. ओके, म्हणजे कॅपिटल वाय आणि कॅपिटल आर असा एक गमिट तयार होईल, आणि याच्या रेसेसिव्ह पासून स्मॉल वाय आणि स्मॉल आर हा एक गमिट तयार होईल. ओके, त्याच्यानंतर याचं क्रॉसिंग ओव्हर झाल्यानंतर आपल्याला F1 जनरेशन मध्ये काय दिसेल कॅपिटल वाय आणि स्मॉल वाय. ओके, हा कॅपिटल वाय आणि स्मॉल वाय इथे आलेला दिसेल, आणि कॅपिटल आर दॅट इज द राऊंड फॉर, आणि स्मॉल आर या व्रिंकल्ड पासून आलेला दिसेल. ओके, पण याचं जिनोटाईप आपल्याला असं दिसेल, पण आपल्याला फिनोटिपिकली ते जे हायब्रिड आहे ते कसं दिसेल येल्लो राऊंडच दिसेल. ओके, येल्लो राऊंडच आपल्याला असं दिसेल, पण त्याचं जिनोटाईप कसं राहील की त्याचं जिनोटाईप हायब्रिड राहील, म्हणजे एक जो आहे एक अलील कसं आहे डॉमिनंट आहे आणि एक अलील कसं आहे रेसेसिव्ह आहे, त्यालाच आपण हायब्रिड म्हणतो. तर हे हायब्रिडमध्ये आपल्याला असं दिसेल, पण फिनोटिपिकली म्हणजे डोळ्यांनी पाहायला जर गेलं तर आपल्याला कसं दिसेल तो येल्लो राऊंडच दिसेल. ओके, त्याच्यानंतर आपण त्याचं सेल्फिंग करू. ओके, F1 जनरेशनचं त्याच्यानंतर काय करतो आपण सेल्फिंग करतो, म्हणजे एकच तसाच्या तसाच दुसरा आपण प्लांट घेतो, म्हणजेच काय की कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर, आणि हे एक हायब्रिड आणि हे दुसरं हायब्रिड घेतलं. ओके, तर यांचं आपण क्रॉसिंग ओव्हर केलं. ओके, दोन हायब्रिड्सचं काय केलं आपण क्रॉसिंग ओव्हर केलं, आणि त्याच्यानंतर आपल्याला हे गमिट्स फॉर्मेशन आपल्याला इथे झालेले दिसले. तर गमिट्स फॉर्मेशन कसे दिसतील आपल्याला, याचं कॉम्बिनेशन असं होईल, म्हणजे एक कॅपिटल वाय आणि एक कॅपिटल आर एक गमिट फॉर्म होईल, त्याच्यानंतर कॅपिटल वाय आणि छोटा दॅट इज द स्मॉल आर हे एक गमिट फॉर्मेशन दिसेल, त्याच्यानंतर स्मॉल वाय आणि कॅपिटल आर हे एक गमिट फॉर्मेशन दिसेल, आणि स्मॉल वाय आणि स्मॉल आर असं हे गमिट फॉर्मेशन दिसेल. तर अशाच प्रकारचं गमिट फॉर्मेशन आपल्याला दुसऱ्या याच्यात सुद्धा दिसेल, दुसऱ्या हायब्रिडमध्ये पण सुद्धा दिसेल. ठीक आहे, तर त्याच्यानंतर आपण आता हा चेकर बोर्ड्स किंवा प्लुएंट स्क्वेअर आपल्याला आहे प्रोबॅबिलिटी टेबल. तर इथे आपण हे जे गमिट्स आहेत, एक फिमेल हा मेल गमिट आहे, त्याच्यानंतर हा फिमेल गमिट आहे. ओके, तर फिमेल गमिट असे 4 प्रकारचे तयार होतील, आणि मेल गमिट सुद्धा असे 4 टाइप्सचे तयार होतील. ओके, त्याच्यानंतर प्रोबॅबिलिटी काय होईल त्यांची. ओके, तर प्रोबॅबिलिटी आपल्याला असं दिसेल की एक मेल गमिट आणि फिमेल गमिट सोबत येऊन काय तयार होतील, आता इथे दोन्ही काय दिसतील डॉमिनंट दिसतील, म्हणजे कॅपिटल वाय दोन्ही कॅपिटल आर दोन्ही. ओके, नाउ दिस इज द येलो राऊंड. ओके, हे आपल्याला फिनोटिपिकली कसं दिसेल येलो राऊंड असेल, आणि जिनोटिपिकली सुद्धा तो काय दिसेल आपल्याला प्युअर दिसेल. ठीक आहे, त्याच्यानंतर या गमिट सोबत याच्यासोबत कॉम्बिनेशन होईल, आणि आपल्याला काय दिसेल कॅपिटल वाय आणि कॅपिटल आर इथला आणि स्मॉल आर इथला दिसेल, दॅट इज द पुन्हा फिनोटिपिकली आपल्याला येलो राऊंडच दिसेल, पण याच्यामध्ये जिनोटिपिकली हा वेगळा दिसेल. ओके, त्याच्यानंतर हा गमिट सुद्धा याच्यासोबत कॉम्बिनेशन होईल याचं, आणि इथे सुद्धा आपल्याला कॅपिटल वाय आणि स्मॉल वाय दिसेल, आणि इथे कॅपिटल आर आहे तर इथे पण कॅपिटल आर आहे, म्हणजे इथे दोन्ही कॅपिटल आर आपल्याला तिथे दिसतील, आणि फिनोटिपिकली हा सुद्धा कसा दिसेल येलो राऊंड दिसेल, कारण की हा जो वाय आहे हा रेसेसिव्ह आहे. तर इथे डॉमिनंट असल्यामुळे या रेसेसिव्ह म्हणजे दॅट इज द ग्रीन कलरचा रेसेसिव्ह असल्यामुळे इथे आपल्याला येलो राऊंडच दिसेल. ओके, त्याच्यानंतर पुन्हा हा जो गमिट आहे हा याच्यासोबत कॉम्बिनेशन होईल, आणि याच्यानंतर आपल्याला काय दिसेल इथला कॅपिटल वाय आणि इथला स्मॉल वाय दॅट इज द येलो, इथे सुद्धा
कॅपिटल वाय असल्यामुळे, डॉमिनंट वाय असल्यामुळे येलोच दिसेल. त्याच्यानंतर इथला कॅपिटल आर असल्यामुळे आणि इथला रेसेसिव्ह आर असल्यामुळे इथे सुद्धा आपल्याला काय दिसेल, सीडचा शेप कसा दिसेल, येलो राऊंडच दिसेल. ओके. त्याच्यानंतर हे झालं एक प्रोबॅबिलिटी. त्याच्यानंतर दुसऱ्या गमेट सोबत पुन्हा याचं आपल्याला फॉर्मेशन दिसेल, या गमेट सोबत याचं दिसेल, दॅट इज द कॅपिटल वाय. इथला कॅपिटल वाय, इथला कॅपिटल वाय, दॅट इज द येलोच दिसेल आपल्याला, दोन्ही डॉमिनंट अलील आहेत. त्याच्यानंतर इथला कॅपिटल आर आणि स्मॉल आर दिसेल, दॅट इज द इथले पण सुद्धा काय आहे, डॉमिनंट आर, दॅट इज द राऊंड शेपच दिसेल, येलो राऊंडच दिसेल. इथे पण आपल्याला काय दिसेल, या वाय सोबत ह्या गमेट सोबत याचं कॉम्बिनेशन येईल आणि इथे सुद्धा आपल्याला काय दिसेल, येलो. पण इथे काय दिसेल आपल्याला, इथे दोन्ही काय दिसत आहेत, स्मॉल आर दिसत आहेत. हे स्मॉल आर कशासाठी आहे, व्रिंकल्ड साठी आहे. ओके. इट इज द रेसेसिव्ह कॅरेक्टर. तर इथे काय दिसेल आपल्याला, इथे नवीन टाईपचं दिसेल, दॅट इज द येलो कलरचं सीड कलर दिसेल आपल्याला. पण ते कसं असेल, राऊंड असेल का, तर नाही, ते कसं असेल, व्रिंकल्ड असेल, कारण की दोन्ही जे अलिल्स आहेत ते कसे आहेत, रेसेसिव्ह आहेत, दॅट इज द स्मॉल आर आहेत. ओके. त्याच्यानंतर या गमेटचं पुन्हा याच्यासोबत कॉम्बिनेशन होईल आणि कॅपिटल वाय, स्मॉल वाय, दॅट इज द येलो कलर दिसेल. पुन्हा कॅपिटल आर आहे म्हणजे डॉमिनंट आर आहे आणि रेसेसिव्ह आर आहे म्हणून इथे येलो राऊंडच दिसेल. ओके. त्याच्यानंतर याच्यासोबत आपल्याला पुन्हा याचं कॉम्बिनेशन काय दिसेल, की इथे सुद्धा काय आहे, येलो कलरचंच दिसेल, कारण इथे काय आहे, डॉमिनंट वाय इथे आलेला आहे येलो कलरचा. त्याच्यानंतर पण इथे काय दिसेल आपल्याला, दोन्ही आर जे आहेत ते स्मॉल आलेले आहेत, म्हणजेच काय आहे, रेसेसिव्ह आलेले आहेत, म्हणून इथे काय दिसेल, येलो व्रिंकल्ड दिसेल. ओके. तर हा येलो व्रिंकल्ड आणि हा येलो व्रिंकल्ड दिसेल. पण दोन्हीमध्ये जे जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन आहे हे वेगळं आहे. इथे काय दिसत आहे आपल्याला, दोन्ही जे अलिल्स आहेत कलरचे ते डॉमिनंट आहे, पण इथे काय दिसत आहे, इथे आपल्याला फक्त एकच दिसत आहे जो काय आहे, डॉमिनंट आहे आणि एक रेसेसिव्ह वाय दिसत आहे. ओके. त्याच्यानंतर याच्यासोबत या गमेट सोबत पुन्हा याचं फॉर्मेशन दिसेल आपल्याला, कॉम्बिनेशन. इथे सुद्धा येलो राऊंड दिसेल. त्याच्यानंतर इथे सुद्धा आपल्याला येलो राऊंड दिसेल याच्यासोबत कॉम्बिनेशन झाल्यानंतर. आता इथे काय दिसेल, हा आहे स्मॉल वाय आणि हा पण काय आहे, स्मॉल वाय आहे. ओके. हा स्मॉल वाय आणि हा स्मॉल वाय म्हणून काय दिसेल आपल्याला, ग्रीन कलरचा दिसेल. ग्रीन काय आहे, रेसेसिव्ह आहे, तर अलील आहे. तर इथे रेसेसिव्ह आपल्याला कलर आलेला दिसेल. त्याच्यानंतर इथे दोन्ही आर कसे आहेत, कॅपिटल आहे म्हणजेच काय, डॉमिनंट आहे. पण इथे काय दिसेल, म्हणजे काय, की ग्रीन कलरचं आपल्याला सीडचा कलर दिसेल, पण त्याचा जो शेप आहे तो कसा दिसेल आपल्याला, राऊंड दिसेल. ओके. त्याच्यानंतर इथे पण सुद्धा काय दिसेल, इथे दोन्ही वाय काय आहेत, रेसेसिव्ह आहेत, म्हणजेच ग्रीन कलर दिसेल. पण इथे काय आहे, एक आर काय आहे, डॉमिनंट आहे आणि एक रेसेसिव्ह आहे, म्हणजे काय इथे दिसेल, ग्रीन राऊंडच दिसेल. ओके. पण याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय फरक आहे, की जेनेटिक कॉन्स्टिट्यूशनचा फरक आहे. इथे दोन्ही जे राऊंडचे आहेत ते डॉमिनंट अलिल्स आहेत, पण इथे काय आहे, हायब्रिड आहे, म्हणजे फक्त एकच डॉमिनंट आहे आणि एक रेसेसिव्ह आहे. ओके. त्याच्यानंतर पुन्हा याचं कॉम्बिनेशन इथे आपल्याला दिसेल, की इथे सुद्धा येलो राऊंड आलेला दिसेल. ओके. त्याच्यानंतर इथे काय दिसेल आपल्याला, की स्मॉल वाय सोबत या कॅपिटल वायचं दिसेल, तर इथे दिसेल येलो कलर दिसेल. ओके. पण इथे दोन्ही काय आहेत, रेसेसिव्ह आर आलेले आहेत, म्हणजेच काय, की येलो व्रिंकल आपल्याला दिसेल, म्हणजे येलो कलरचा सीड कलर दिसेल आणि व्रिंकल्ड त्याचा शेप दिसेल. याच्यामध्ये पण सुद्धा आपल्याला काय दिसेल, की स्मॉल वाय सोबत कॉम्बिनेशन होईल, म्हणजेच काय आहे, रेसेसिव्ह, दॅट इज द ग्रीन कलर इथे आलेला दिसेल. पण इथे एक आर, दॅट इज द आर डॉमिनंट असल्यामुळे इथे राऊंड कलरचा आपल्याला शेप आलेला दिसेल. त्याच्यानंतर आता हे महत्त्वाचं आहे, की एक कसा दिसत आहे आपल्याला, दोन्ही काय आहेत, दोन्ही वाय, हा वाय आणि हा वाय काय आहे, रेसेसिव्ह आहेत. ओके. दोन्ही स्मॉल आहेत म्हणजे रेसेसिव्ह आहेत आणि दोन्ही आर, हा आर आणि हा आर कसा आहेत, रेसेसिव्ह आहे, दॅट इज द, म्हणजेच काय, की ग्रीन कलरचा आपल्याला त्याचा सीडचा कलर दिसेल आणि व्रिंकल्ड आपल्याला तो शेप दिसेल. ओके. म्हणजे जे काय आहे, की पूर्णपणे जो काय आहे, प्युअर जे म्हणू आपण त्याला, प्युअर रेसेसिव्ह ज्याला म्हणू आपण, तो हा आपल्याला असा दिसेल. ओके. तर याच्यामध्ये आपल्याला या चेकर बोर्ड्समध्ये आपल्याला असा प्रोबॅबिलिटी टेबल पाहायला मिळेल, की या प्रोबॅबिलिटी आपल्याला पाहायला मिळतील. तर याच्यात आपल्याला फिनोटिपिक रेशो पाहायला मिळेल, की आता याच्यात येलो राऊंड किती आहेत. ओके. फिनोटिपिकली म्हणजे काय, आपल्याला डोळ्यांनी दिसणाऱ्या कॅरेक्टरमध्ये येलो राऊंड किती आहेत, तर किती आहेत, 9 आहेत. हे पहा,
1 2 3 4 5 6 7 8 9. ओके, म्हणजे येलो राऊंड किती आहेत 9 आहेत. ओके, त्याच्यानंतर येलो व्रिंकल्ड किती आहेत 3 आहेत. 1 2 3. ओके, हे ग्रीन कलरचे काय आहेत येलो व्रिंकल्ड आहेत म्हणजे 3 आहेत. त्याच्यानंतर ग्रीन राऊंड किती आहेत 3 आहेत. ओके, 1 2 आणि 3 हे किती आहेत ग्रीन राऊंड आहेत. ओके, म्हणजे एक कॅरेक्टर काय आहे रेसेसिव्ह आहे, तर एक कॅरेक्टर कसं आहे डॉमिनंट आहे. इथे सुद्धा एक कॅरेक्टर रेसेसिव्ह आहे आणि एक कॅरेक्टर कसं आहे डॉमिनंट आहे. ओके, त्याच्यानंतर ग्रीन व्रिंकल्ड कोणता दिसेल एकच दिसेल, दॅट इज द प्युअर, ज्याला रेसेसिव्ह म्हणू आपण. प्युअर रेसेसिव्ह कोणता दिसेल हा एकच दिसेल. नाव दिस इज द 1. म्हणजे हा फिनोटिपिक रेशो कसा दिसेल आपल्याला 9:3 3:1. म्हणजे 9 किती आहेत येलो राऊंड आहेत, येलो व्रिंकल्ड किती आहेत 3 आहेत, ग्रीन राऊंड किती आहेत 3 आहेत आणि ग्रीन व्रिंकल्ड किती आहे 1 आहे. हा झाला फिनोटिपिक रेशो. ओके, नाव दिस इज द फिनोटिपिक रेशो, म्हणजे आपल्याला डोळ्यांनी दिसणाऱ्या याच्यापैकी हा झाला फिनोटिपिक रेशो. त्याच्यानंतर हा झाला त्याचा जिनोटिपिक रेशो. हा आपल्याला असा जिनोटिपिक रेशो दिसेल. ओके, आता कॅपिटल वाय कॅपिटल आर हा हे किती आहे 1 आहे. हा पहा एकच आहे. त्याच्यानंतर दोन्ही डॉमिनंट आणि एक राऊंडचा दॅट इज द एक कॅपिटल आणि एक स्मॉल हे किती आहेत 2 आहेत. ओके, हे पहा 2. नाव एक हा आहे आणि एक त्याच्यानंतर हा आहे. ओके, त्याच्यानंतर एक कॅपिटल आहे आणि एक स्मॉल आहे दॅट इज द, आणि एक दोन्ही काय आहेत डॉमिनंट आहेत. हे आपल्याला किती दिसतील 2 दिसतील. त्याच्यानंतर एक डॉमिनंट आहे एक रेसेसिव्ह आहे, एक डॉमिनंट आहे एक रेसेसिव्ह आहे, असे किती दिसतील 4 दिसतील. ओके, याच्यात आपल्याला किती दिसतील 4 दिसतील. ओके, त्याच्यानंतर एक डॉमिनंट आहे पूर्णपणे आणि एक रेसेसिव्ह आहे पूर्णपणे, हे आपल्याला किती दिसेल 1 दिसेल. ओके, एक पूर्ण डॉमिनंट आणि एक पूर्ण रेसेसिव्ह. हा पहा हा एक आहे जो काय आहे एक पूर्ण डॉमिनंट आहे आणि एक पूर्ण रेसेसिव्ह आहे. ओके, त्याच्यानंतर एक अलील डॉमिनंट एक रेसेसिव्ह 2 आहे, असे 2 किती दिसतील 2 दिसतील. हे पहा हे 2 दिसतील. त्याच्यानंतर स्मॉल वाय आणि कॅपिटल आर एक पूर्ण रेसेसिव्ह आणि एक पूर्ण डॉमिनंट. ओके, हे किती दिसतील 1 दिसतील. हा पहा हा 1 दिसत आहे. ओके, त्याच्यानंतर एक रेसेसिव्ह आणि एक हायब्रिड आहे दॅट इज द, असे किती दिसतील आपल्याला 2 दिसतील. हे 1 आणि हे 1. ओके, हे 2 आपल्याला इथे दिसत आहे. त्याच्यानंतर पूर्णपणे रेसेसिव्ह दॅट इज द स्मॉल वाय स्मॉल आर हे किती दिसतील 1च दिसेल. नाव दिस इज द जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन दॅट इज द जिनोटिपिक रेशो. हा काय झाला जिनोटिपिक, म्हणजे काय त्यांचे जीन्स जरी ते फिनोटिपिकली 9 असले तरी पण त्यांचा जिनोटाइप कसा आहे वेगळा आहे. दॅट इज द 1:2:2:2:4:1 2:1 असा आपला हा जिनोटिपिक रेशो आपल्याला इथे दिसून येईल. नाव दिस इज ऑल अबाउट द डायहायब्रिड क्रॉस. आणि ह्या डायहायब्रिडचा क्रॉसमध्ये नेहमी लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला की फिनोटिपिक रेशो कसा किती असतो 9:3:3:1. म्हणजे हे दुसरं जरी आपण कॅरेक्टर घेतले, दुसरे 2 वेगवेगळे जरी कॅरेक्टर घेतले आणि त्यांचं जरी क्रॉसिंग केलं तर नेहमी डायहायब्रिड क्रॉस किती असतो 9:3:3:1 आणि मोनोहायब्रिडचा क्रॉसचा फिनोटिपिक रेशो किती असतो 3:1 असतो. ओके, तर हा जो क्रॉस आहे हा नेहमी आपल्याला इथे लक्षात ठेवायचा आहे. ओके, थँक्यू.